ह्या पाचही एलिमेंटचा आमच्या वास्तूमध्ये इनबॅलन्स झाल्यानंतर आम्हाला काय काय परिणाम होऊ शकतो हे थोडक्यात आता आपण पाहूया. जर आमच्या घरामध्ये पृथ्वी तत्व खराब आहे तर घरामध्ये वादविवाद, संतती होण्यामध्ये प्रॉब्लेम, कर्जाचे प्रॉब्लेम, स्टेबिलिटीचे प्रॉब्लेम, अशा अनेक गोष्टींचे प्रॉब्लेम आम्हाला पाहायला मिळतात. घरातील आकाश तत्व खराब असेल तर आमच्या जीवनामध्ये आनंद, खुशी आणि काही लोक बोलतात ना, आमच्या आजोबांनी हे कमवलं ते कमवलं, आमच्याकडे हे होतं ते होतं, पण आता आमच्याकडे ते राहिलेलं नाहीये. याचं कारण आहे ते म्हणजे पैसा. जर तुमच्यावरती दिवसेंदिवस कर्जावरती कर्ज वाढत आहेत, म्हणजे एखादं वाहन होतं आणि आज ते वाहनही राहिलेलं नाहीये, व्यवसायही डुबत चाललेला आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्याला कर्ज घ्यावं लागत आहे, तर आपल्या घरातील निश्चित आग्नेय दिशा खराब आहे. त्याचबरोबर जर आपल्या घरातील एअर एलिमेंट खराब असेल तर आपली जी नातेसंबंध आहेत किंवा आपली जी समाजाशी जोडलेली नाळ आहे किंवा आपला अवतीभोवतीचं नेटवर्क जे आहे हे नेटवर्क कमी झाल्याशिवाय राहणार नाही. जर आपल्या घरामध्ये वॉटर एलिमेंट असेल तर आपल्याला नोकरीमध्ये, कामामध्ये किंवा एखाद्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये, आपल्या जीवनातील संधीमध्ये, आपल्याकडे येणाऱ्या इन्कम मध्ये पाणी तत्व घरातील खराब झाल्यामुळे आपल्याला पाहायला मिळत असतील.